गणेशावर पुष्पवृष्टी करून देतात. पार्वती पुत्र गणेशाचा जय जयकार असो. त्यामुळे रावण अधिकच संतापतो आणि सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोर जोरात हलवून उचलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हल्ल्याने शेवटी रागाने निराश होऊन आत्मलिंगासोबत आलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून देऊन रावण लंकेस निघून जातो. परमेश्वर हा भक्तांच्या भक्तीवर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला नेहमीच वरदान किंवा अलौकिक दैवी शक्ती प्रदान करत असतो. पण त्याच दैवी शक्तीचा वरदानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी सत्कर्मासाठी न करता अहंकाराने जर कोणी दुरुपयोग करणार असेल तर त्याची जाणीव भगवंताला असते. म्हणून दिलेली दैवी शक्ती वरदान आशीर्वाद हिरावून घेण्याचाही तो त्याच वेळी बंदोबस्त करत असतो. कारण त्याला समस्त सृष्टीला विनाशापासून वाचवून समतोल राखायचा असतो. म्हणून ईश्वर सेवा ही नेहमीच निस्वार्थ भावनेने करावी. धन्यवाद.